पालकांनो, आपल्या मुलांशी बोला, त्यातल्या त्यात अडोलसन्स म्हणजे किशोरवयीन मुलांशी तर नक्कीच बोला. ही घटना पाहिल्यापासून मला लिटरली धक्का बसलाय. नेमकं काय झालं? त्यामागचं कारण काय होतं? हे पूर्णपणे समोर आलेलं नाहीये. पण 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यावर आता काही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. पण ॲज अ पेडियाट्रिशियन मी तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो, की किशोरवय हा मुलांसाठी खूप संवेदनशील काळ असतो. शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात. अकॅडमिक प्रेशर, रिलेशनशिप, पीअर प्रेशर, घरातील अपेक्षा, स्वतःबद्दलचं कन्फ्युजन अशा अनेक गोष्टी त्यांना एकाच वेळी फेस कराव्या लागतात. आणि अशा वेळी त्यांना फक्त शिस्त लावणारे पालक नाही, तर ऐकून घेणारे पालक जास्त गरजेचे असतात. म्हणून मुलांशी बोलायला शिका, त्यांचे मित्र व्हा. त्यांना विचारा, "काय झालं आहे का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी तुझ्यासाठी काही करू शकतो का? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का?" हे वारंवार विचारत राहा. मुलं अचानक शांत झाली आणि चिडचिड करू लागली, एकटी राहू लागली किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये काही बदल जाणवला, तर त्याला इग्नोर करू नका. आणि पेरेंटिंग म्हणजे फक्त ओरडणे किंवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं नाहीये. प्रेम, संवाद, बाउंडरीज आणि समजून घेणं हे सगळं एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या मुलांना प्रत्येक प्रॉब्लेमपासून वाचवू शकत नाही. पण त्यांना एखादा प्रॉब्लेम आलाच, तर माझे आई-बाबा माझ्यासोबत आहेत हा विश्वास त्यांना नक्की द्या. ही घटना खरंच खूप जास्त डिस्टर्बिंग आहे. पालकांना आपल्या मुलांशी बोला. कदाचित एका कन्व्हर्सेशनची किंमत आपल्याला कल्पनेपेक्षाही खूप जास्त मोठी फेडावी लागू शकते.